रायगड कबड्डी लीग 2025 पर्व पहिले आजचा समारोपाचा दिवस। क्रीडा रसिको, आठ संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला। 5 साखळीतले सामने जिंकत एक सामन्यात पराभूत होऊन एक सामना समान गुणांवरती ठेवत या साखळी पद्धतीमध्ये अव्वल स्थानावर असलेला 29 गुणांसकट वैकुंठ शेठ पाटील यांचा संघ अंतिम फेरीमध्ये धडक देण्यासाठी सज्ज झालाय। स्वागत करूया पेंट वॉरियर्स, वेलकम। साखळी पद्धतीमध्ये दुसऱ्या स्थानावर ज्यानं झेप घेतली आणि खऱ्या अर्थानं पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाची अंतिम फेरीत यातला कोणता संघ जातोय याची उत्सुकता शिगेला पोहोचले। पेंट वॉरियर्स सोबत टक्कर देण्यासाठी सज्ज झालाय तो रणजित राणे, अभिजित राणे यांचा आवास वायपर्स। ग्रँड वेलकम। पेंट वॉरियर्स, आवास वायपर्स पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर असलेले हे दोन्ही संघ, यातून विजय होणारा संघ थेट अंतिम फेरीत दाखल होणार आहे। या सामन्यासाठी सामनाधिकारी मॅच रेफरी, प्लीज वेलकम। कबड्डी 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 खेळ कबड्डी, कबड्डी 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 खेळ कबड्डी। पेंट वॉरियर्स संघ प्रशिक्षक निलेश पाटील, कर्णधार ऋतिक पाटील। आवास वायपर्स संघ कर्णधार गौरव नाईक, संघ प्रशिक्षक अनिल पाटील। प्लीज लाइन अप, बोथ टीम प्लीज लाइन अप। रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीनं रायगड कबड्डी लीग 2025 सत्र पहिले पर्व पहिले आजचा समारोपाचा बक्षीस वितरणाचा दिवस। नॉकआउट राऊंडला आज सुरुवात होते। पेंट वॉरियर्स वर्सेस आवास वायपर्स हा सामना साखळी पद्धतीने पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर असलेले दोन संघ, यातून विजयी होणारा संघ अंतिम फेरीत लढत देईल। आजच्या समारोपाच्या दिवसाची सुरुवात आपण महाराष्ट्र गीताने करणार आहोत। मी सर्वांना विनंती करतो आपण सर्वांनी उभं राहायचं। एक साथ सावधान, महाराष्ट्र गीत।
हॅलो दहा कबड्डी, 9 कबड्डी, 8 कबड्डी, 7 कबड्डी, 6 कबड्डी, 5 कबड्डी, 4 कबड्डी, 3 कबड्डी, 2 कबड्डी, 1 कबड्डी, खेळ कबड्डी. सर्वांचं आजच्या या अंतिम दिवसामध्ये सहर्ष असं स्वागत आहे. रायगड कबड्डी असोसिएशनची ही रायगड कबड्डी लीग पर्व पहिलं 2025 आपण पाहतोय आणि या 2025चा आज सांगता समारोह अर्थातच बक्षीस वितरणाचा दिवस आणि याच दिवसाची ही पहिली सामना आपण पाहतोय. आणि या पहिल्या सामन्यामध्ये टेबल टॉप असलेले दोनही संघ आमने सामना खेळले. अर्थातच सेमीफायनल क्रमांक 1 आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर आजच्या ह्या अंतिम दिनी उपस्थित सर्व मान्यवर पाहुण्यांचं तथा क्रीडा रसिकांचं उपस्थित रेफरीचं आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी खेळण्यासाठी आलेल्या सर्व खेळाडूंचं सहर्ष असं स्वागत करतो आणि या पहिल्या अंतिम दिवसाकडे आपण वाटचाल करतो. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. चढाई करता मात्र सज्ज झालाय जाधव आपल्याला बघायला मिळतोय. जर्सी क्रमांक 3 मध्ये यावेळेस मात्र चिन्मयची ऍडव्हान्स टॅकल आणि मात्र 2 गुणांची कमाई करतोय. जबरदस्त परफॉर्मन्स प्रशांत जाधवच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. प्रत्युत्तरादाखल आयकॉन खेळाडू असलेला हा जर्सी क्रमांक 9 आपल्याला बघायला मिळतोय. आवाज वायपर संघाचा राज आचार्य. 7चा डिफेन्स सजलेला असेल. बघूया कितपत गुणांची लयलूट त्याच्या माध्यमातून केली जाते. निश्चितच अंतिम दिवसाचा हा सामना पहिला आपण पाहतोय. सेमीफायनल नंबर 1. 10, 9, 8, 7, 6. त्याला प्रत्युत्तर देण्याकरिता पेन वॉरियर संघाचा आकाश गायकवाड आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. आयकॉनला प्रत्युत्तर आयकॉन देतोय. बघूया कितपत गुणांची लूट त्याच्या माध्यमातून केली जाते. 5 खेळाडू मैदानामध्ये असेल. एफर्ट्स थोडे कमी लावले जातील. 10, 9. प्रत्युत्तर दाखल निश्चितच 3 दिवसांचा हा एक जबरदस्त फॉर्म मध्ये असलेला खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. अर्थातच अनिरुद्ध भोसले या खेळाडूवरती आज सगळ्यात जास्त नजर असणार पेन वॉरियर संघाचा. Ten, 9, 8, 7. तर निश्चितच आवाज वायपर संघाच्या माध्यमातून या खेळाडूवर देखील विशेष लक्ष ठेवलं जाणार आहे. कारण प्रशांत जाधव विरुद्ध अनिरुद्ध भोसले असेल आणि राज आचार्य विरुद्ध आकाश गायकवाड असा आपण सामना पाहणार आहोत. हॅलो आवाज वायपर्स वर्सेस 10, 9, 8, 7, 6, सामन्यासाठी 5. पाहणार आहे. आणि क्रमांक 3 आणि 4 वरती जे संघ आहेत एमडी वॉरियर समीरा छावाक. याच्यानंतर होणाऱ्या सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल त्या संघासोबत यातून पराभूत झालेला संघ
उपांत्य फेरीची लढत देईल. अतिशय रोमहर्षक सामना पेन वॉरियर्स वर्सेस आवास वायपर्स. यशस्वी पकड, प्रत्युत्तर प्रशांत जाधवची चढाई, 4चा डिफेन्स, डू ऑर डाय रेड. यावेळेस मात्र डू ऑर डाय मध्ये मंथनने मात्र निश्चितच एक जबरदस्त बॅक होल्ड केला आणि प्रशांतची शिकार होती आहे आणि मैदानामध्ये मात्र आमंत्रित केलं जात आहे गौरव नाईक कर्णधार. प्रत्युत्तर दाखल अनिरुद्ध भोसले. हा खेळाडू निश्चितच आजच्या दिवसामधील टर्निंग पॉइंट रेड करणारा खेळाडू ठरू शकतो मित्रांनो. याच्याकडून अपेक्षा अधिक असतील आज, कारण आजचा हा महत्त्वपूर्ण सामना आपण पाहतोय. 10, 9, 8, 7. तर या दोन संघांमधील एक संघ अंतिम सामन्यामध्ये धडक देणार आहे, परंतु अंतिम सामन्यासाठी वर्णी कोणत्या संघाची लागेल, पेन वॉरियर्स की आवाज वायपर्स. वॉटर रनिंग टच, याला बोलतात रनिंग टच. सक्सेसफुल रेड आकाश गायकवाडची. मध्यरक्षकाला सक्सेसफुल रनिंग टच न 10, 9, पेन वॉरियर्स. 8, 7. प्रत्युत्तर पुनश्च एकदा आपल्याला पाहायला मिळतोय अनिरुद्ध. यावेळेस कोणताही प्रयत्न नाही आणि माघारी परत प्रत्युत्तर दाखल मात्र प्रशांत जाधव पुनश्च एकदा सज्ज झालाय. 3 क्रमांकाच्या जर्सीसह हा एक मजबूत देहबांधला आपल्याला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. डीप रेड करावी लागेल पण सक्सेस सहजासहजी मिळणार नाही आणि आवाज वायपर्स इतक्या कटाक्षाने त्या ठिकाणी सज्ज आहे, सक्सेस मिळू देखील देणार नाही. 4 खेळाडूंची लढत असेल. 10, 9, 8, 7, 6, 5. माघारी परतलाय. प्रत्युत्तर दाखल आता मात्र मंथन म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतोय. हॅलो, मंथन म्हात्रेची चढाई, 7चा डिफेन्स, बोनस ऑन असेल या चढाईसाठी. सुंदर असं पदल आलित्य. 10, 9, 8, 7. त्याला प्रत्युत्तर पेन वॉरियरचा आयकॉन खेळाडू आकाश गायकवाड, 4चा डिफेन्स. Nine, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. Do or die. आता मात्र डू और डाय. अनिरुद्ध भोसले, इस बार कुछ कर दिखाना होगा दोस्त. यावेळेस माघारी परतला तर निश्चितच 1 गुण बहाल केला जाईल, परंतु माघारी परतलाय का किती गुणांची चढाई असेल, निश्चितच 2 गुण अचूकरित्या टिपतोय. मध्यरक्षकांची शृंखला अर्थातच नितेश स्थळे आणि गौरव पाटील यांची शृंखला भेदली आहे आणि अनिरुद्ध मात्र त्या ठिकाणी सक्सेस मिळवतोय. Do or die. प्रत्युत्तर दाखल प्रशांत जाधव, डू और डाय. अभिजित असेल समोर. एक जबरदस्त मध्यरक्षक म्हणून हा नावारूपाला येणारा खेळाडू आपल्याला बघायला मिळतो, परंतु यावेळेस अभिजितला त्या ठिकाणी बीट केलं होतं, परंतु गौरव आणि मंथन याचं जबरदस्त कॉम्बिनेशन यावेळेस पाहायला आलंय आणि सुंदर पकड. प्रशांत जाधव मैदानाच्या बाहेर. प्रत्युत्तर दाखल आयकॉन खेळाडू असलेला अर्थातच राज आचार्याची चढाई. या सामन्याचा मित्रांनो अंतिम निकाल पाहण्यासाठी आपल्याला शेवटची चढाई या सामन्यामधील पाहावी लागेल. त्याच्या अगोदर या सामन्याचा अंतिम निकाल मिळू शकत नाही. अशा प्रकारे यावेळेस मात्र राज आचार्य ह्याला समोरून ब्लॉक केलं गेलंय. जबरदस्त परफॉर्मन्स राज जंगमच्या माध्यमातून. राजला राजनं रोखलं.
या सामन्यातून विजय होणारा संघ अंतिम सामना खेळण्यासाठी पात्र ठरणार आहे. जो संघ पराभूत होईल तो क्रमांक 3 आणि 4चे याच्यानंतर जो होणारा सामना आहे MD वॉरियर्स समीरा चावत यातून विजय होणाऱ्या संघासोबत उपांत्य फेरीची लढत देईल. आकाश गायकवाडची चढाई बोनस ऑन असेल या चढाईसाठी. रनिंग हँडटचचा प्रयत्न. दोन्ही संघ समान गुणांवरती. ट्विन वॉरियर 7 गुण, आवाज वायपर 7 गुण. चिन्मय पाटीलची चढाई 5चा डिफेन्स. चिन्मय पाटील 5चा डिफेन्स मध्ये लढत देताना शांत संयमी चढाई थांबला आणि मात्र निश्चितच माघारी परततोय. प्रत्युत्तर दाखल आता मात्र कर्णधार ज्याच्या चढाईला धार असा हा कर्णधार ऋत्विक पाटील आपल्याला बघायला मिळतोय. या रायगड जिल्ह्याचा निश्चितच एक जबरदस्त आणि धारदार चढाईचे शस्त्र म्हणून अनेक स्पर्धांमध्ये ज्याला आपण नावलौकिक मिळवताना पाहिले असा हा ऋत्विक पाटील. शिकार केली जाते जबरदस्त आणि निश्चितच टीम वर्क आपल्याला बघायला मिळते. कॉम्बिनेशन टॅकल वारंवार केले जातात आवाज वायपर संघाच्या माध्यमातून. प्रत्युत्तर दाखल आता मात्र अनिरुद्ध भोसलेची चढाई. 4 खेळाडू मैदानामध्ये असतील. अनिरुद्धला जर सक्सेस मिळवायचा असेल तर मात्र खोलवर चढाई करावी लागेल, परंतु प्रयत्न कोणताही दिसत नाहीये. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2. प्रत्युत्तर दाखल आकाश गायकवाड. पार्ले स्पोर्ट्स संघाचा हा स्थानिक खेळाडू, परंतु आज या रायगड कबड्डी लीग मध्ये आयकॉन म्हणून वर्णी लागली आहे. यावेळेस मात्र गौरव नाईकचा निसट्टा प्रयत्न आपल्याला बघायला मिळतोय. आकाश मात्र त्या ठिकाणी सक्सेस मिळवतोय. सुंदर प्रयत्न आपल्याला बघायला मिळाला गौरव नाईकच्या माध्यमातून. कर्णधार असेल आज रिस्क घेणं गरजेचं वाटलं की जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष कोई सफल नहीं होता, और हाथोड़े का घाव सहे बिना पत्थर भी भगवान नहीं होता. निश्चितच संघर्ष करावा लागेल, प्रयत्न करावे लागतील जर या मैदानामध्ये यशस्वी व्हायचं असेल, कारण आजचा हा अंतिम दिवस आणि अंतिम दिवशी मात्र निश्चितच जो संघर्ष करेल तोच या मैदानामध्ये टिकणार आहे. कबड्डी 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 खेळ कबड्डी. अरे कबड्डी 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 खेळ कबड्डी. क्षणाक्षणाला क्रीडा रसिकांची उत्कंठा वाढवणारा हा सामना. डोअर डायरेक्ट राज आचार्यची चढाई 5चा डिफेन्स. प्रत्येक क्षणाला चढाईमध्ये लढाई करणारी दोन्ही खेळाडू आपण पाहतोय. राज आचार्यची चढाई 5चा डिफेन्स. पुन्हा एकदा राज जंगमची समोरून फ्रंट ब्लॉक, परंतु आता मात्र रेडर अलर्ट होता. यशस्वी चढाई 2 गुणाची कमाई. 2 गुण मिळणार आवाज वायपर्सला. आता मात्र प्रत्युत्तर असेल आकाश गायकवाड याच्या माध्यमातून. यावेळेस मात्र आकाश गायकवाड या वादळाला रोखण्यामध्ये यश मिळत आहे. प्रणय इंदुरकरला एक जबरदस्त पकड आपल्याला मध्यरक्षकाच्या माध्यमातून बघायला मिळाली आणि त्याचाच प्रत्यय आकाश गायकवाड मैदानाच्या बाहेर. आता मात्र ऑल आउट देण्याची संधी असेल निश्चितच आवाज वायपर्सच्या संघाकडे. 2 खेळाडू मैदानामध्ये असतील, परंतु सुपर टॅकलची देखील संधी असणार आहे पेन वॉरियर्स संघाकडे. बघूया सुपर टॅकल होतो की सुपर रेड केली जाते. रेडर आउट. सुपला 2 गुण. सुपर टॅकल झाली. मला वाटतं सामनाधिकाऱ्यांकडे
रिव्ह्यू मागितला जातोय आवाज वायपर संघाकडून. पाहूया आता हा निकाल तिसऱ्या पंचाच्याकडे जाणार. रेडर आउट की रेडर सेफ. आजच्या या समारोपाच्या दिवशी आंबेपूर ग्रामपंचायतचे उपसरपंच श्री सुनीलजी राऊत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत. त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचंय. Hello. View successful. Corner shock out. Redder safe. Successful. Redder safe. 1 point. Awas Viper. या स्पर्धेला आंबेपूर ग्रामपंचायतचे उपसरपंच सुनीलजी राऊत साहेब उपस्थित आहेत. मी आंबेपूर ग्रामपंचायत उपसरपंच श्री सुनीलजी राऊत साहेब उपस्थित आहेत. मी चित्राताईंना विनंती करतो की त्यांचं आपण या ठिकाणी स्वागत करायचं आहे.
सन्मान्य राऊत साहेब उपसरपंच ग्रामपंचायत आंबेपूर. यावेळेस मात्र मंदार पाटील माघारी परततोय. यावेळेस मात्र पहिला ऑल आउट दिला जातोय. अर्थातच पेन वॉरियर्स संघावरती सक्सेसफुली ऑल आउट दिला जातोय पेन वॉरियर्स संघावरती. आजचं प्लॅनिंग निश्चितच कुठेतरी सत्कर्मी लागते असं म्हणायला हरकत नाही. आवाज वायपर संघ थोडासा मनामध्ये निश्चितच अग्रेसर ठरतोय आज या सुरुवातीच्या क्षणार्धामध्ये पेन वॉरियर्स या संघावरती. प्रत्युत्तर दाखल एक ऑल आउटच्या नामुष्कीनंतर निश्चितच चढाई करता आपल्याला बघायला मिळतोय. प्रशांत जाधव कॉन्फिडेंटली फुटवर्क सह यावेळेस मात्र एक गोल कमावल्याचा दावा करतो आणि अभिजित भोईर याची शिकार होतीये. प्रत्युत्तर दाखल राज आचार्य राजा 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. यावेळेस मात्र याला म्हणतात परशु. सुंदर पाठक, लाजबाब चढाई. प्रत्युत्तर दाखल चिन्मय पाटील. सातचा डिफेन्स चिन्मय गरिता उजव्या बाजूने चढायला सुरुवात करतोय आणि मात्र 10, 9, 8, 7, 6. प्रत्युत्तर दाखल मात्र यावेळेस प्रशांत जाधव. थर्ड रेडची वाट पाहिली जाते की काय असं चित्र आपल्याला Do मैदानामध्ये or बघायला मिळतं. die. डू ऑर डाय रेड चढाई करता अनिरुद्ध भोसले. यावेळेस सक्सेस मिळवणं निश्चितच अत्यंत गरजेचं असणार आहे आवाज वायपर संघाकरिता. यावेळेस मात्र एक जबरदस्त अँकल होल्ड कर्णधार ऋत्विक पाटीलच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत आहे आणि अनिरुद्ध भोसलेची शिकार होते. अनिरुद्ध जातोय मैदानाच्या बाहेर. एक सुंदर पकड. प्रत्युत्तर देतोय आकाश गायकवाड. स्कोरबोर्ड ऑपरेटर कबड्डी 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 खेळ कबड्डी 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 खेळ कबड्डी खेळ रांगड्या मर्दाचा खेळ तांबड्या मातीचा खेळ रांगड्या मर्दाचा तांबड्या मातीचा मॅट असो माती असो घसरते व्यत्ययानंतर पुन्हा एकदा सामन्याला मात्र सुरुवात होती. चढाई करिता आकाश गायकवाड आयकॉन खेळाडू 4 विरुद्ध 1 अशी झोन देण्याकरिता मात्र सज्ज झालाय. खोलवर चढाईचा मानस. 10, 9, 8, 7, 6, 5. मात्र माघारी परततोय. मध्यांतर होत आहे, पूर्वार्ध होत आहे आणि मध्यांतरापर्यंत गुणतालिका आपण पाहतोय. पेन वॉरियर्स 12 तर आवाज वायपीएस 15.
अर्थातच 3 गुणांनी आघाडीवरती असेल मध्यार्धनापर्यंत आवाज वायपरचा संघ. कबड्डी खेळ कबड्डी 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 खेळ कबड्डी खेळ रांगड्या मर्दाचा खेळ तांबड्या मातीचा खेळ रांगड्या मर्दाचा तांबड्या मातीचा मॅट असो माती असो घसन दे हर घडी कबड्डी 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 खेळ कबड्डी 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 खेळ कबड्डी अरे कबड्डी 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 खेळ कबड्डी तू हो सुपर रेडर तू कधी रे डिफेंडर तू लढ बिडू लढ आता हो रे ऑलराउंडर रेड कबड्डी खेळ कबड्डी Halftime score. Abbas Viper 15, Red Warrior 12. Second of first trade, Abbas Viper. आता मात्र पूर्वार्धातला खेळ संपवून आपण उत्तरार्धाकडे निश्चितच वाटचाल करत आहोत आणि त्या उत्तरार्धातली पहिली चढाई घेऊन मंथन म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतोय 2 नंबरच्या जर्सीमध्ये. ज्या खेळाडूने रायगड जिल्ह्याकरिता कुमार गटामध्ये निश्चितच रायगड जिल्ह्यासाठी विशेष असं प्रावीण्य मिळवलं असा हा मंथन म्हात्रे आपल्याला खेळताना बघायला मिळतोय. Do or die. आता मात्र डू ऑर डाय राईड करिता आकाश गायकवाड आपल्याला बघायला मिळतोय. निश्चितच सक्सेसफुल ठरतोय. आकाशी एक सक्सेसफुल रेड आपल्याला बघायला मिळाली. प्रत्युत्तर देतोय चिन्मय पाटील. एक Ten, सडाईला nine, सावध पवित्रा 8, घेतलाय. 7, चिन्मयच्या 6, माध्यमातून 5, 4, 3, माघारी परत 2, 1. प्रशांत जाधवची चढाई सुपर टॅकलची नामी संधी आवाज वायपासकडे 3चा डिफेन्स. महत्वपूर्ण चढाई असणार या सामन्यांमधली, परंतु कुठल्याही धोका न पत्करता Ten, nine, 8, 7, 6, रिक्त 5, असल्याचा 4, प्रत्युत्तर चिन्मय पाटीलचं Do or die. डोअर डायरेक्ट. 7चा डिफेन्स पेन वॉरियर संघाचा. सुंदर रनिंग थाय होल्ड आकाश गायकवाडचा अष्टपैलू खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक पेन वॉरियर्सला आता मात्र ऑलआउटची नामी संधी आहे पेन वॉरियर्सकडे. पाहूया ऑल आउट देण्यात पेन वॉरियर्स यशस्वी होतो की ऑल आउट वाचवण्यामध्ये आवाज वायपर सक्सेस ठरते. याचा निकाल देणारी ही चढाई असणार आकाश गायकवाडची. अलगद मिडलाईन कडे एक गोल 10, 9, पेन वॉरियर 8, संघाला. 7, 6, 5.
आता मात्र हा एकमेव खेळाडू शिल्लक ऑल आउट परतवला जाईल का ते निश्चितच मंथन त्या ठिकाणी सक्सेसफुल होईल. काय घडतंय आणि काय बिघडतंय हे पाहण्याकरिता मात्र निश्चितच जे युट्यूबच्या माध्यमातून पाहतायत त्यांनी आमच्यासोबत जोडायला हरकत नाही. 8, 7, आवाज वायपर. Red Warrior. कबड्डी 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 खेळ कबड्डी ये कबड्डी 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 खेळ कबड्डी खेळ रांगड्या मर्दाचा सन्मान कबड्डीचा अभिमान रायगडचा आजच्या या शेवटच्या दिवसाच्या अर्थात जे सांगतेकडे वाटचाल करणाऱ्या भव्य दिव्य अशा या कबड्डी स्पर्धेसाठी सन्माननीय राम कर्वे कुरडूस उपसरपंच हे या ठिकाणी उपस्थित झालेत. मी आदरणीय चित्रात आपल्याला विनंती करतो आपण त्यांचं स्वागत करायचं आहे, सन्मान करायचा आहे. तर वायशेचे समाजसेवक आदरणीय श्री नंदुशेठ पाटील हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सुनीलजी पिंगळे साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तर महेश निकम पोयनाड सर्कल हे सुद्धा उपस्थित झालेले आहेत. आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत. मी आदरणीय चित्राताई पाटील आपल्याला विनंती करतो आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. Ten, 9, 8, 7, 6. या आजच्या शेवटच्या दिवसाची सुंदर सुरुवात मात्र आपण सर्व Ben, जणांच्या Ma. उपस्थितीमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. तर कशासाठी आणि मरावे कसे मी विचारू स्वतःला असा प्रश्न नेहमी. लडू पांग फेडा वया मातृभूचे, लडू पांग फेडा वया धर्मभूचे, आम्ही मार्ग चालू सईच्या सुताचे, आम्ही मार्ग चालू जिजाऊ सुताचे. खऱ्या अर्थाने अशाच प्रकारे जिजाऊ सुत अर्थातच छत्रपती शिवराय सुंदर अशी पकड या ठिकाणी अलर्ट होता लेफ्ट कॉर्नर आणि आकाश गायकवाड बाद होतोय. एक गुण मिळणार आवाज वायपर्सला. 17-18. कबड्डी 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 खेळ कबड्डी ये कबड्डी 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 खेळ कबड्डी खेळ रांगड्या मर्दाचा खेळ तांबड्या मातीचा खेळ रांगड्या मर्दाचा तांबड्या मातीचा मॅट असो माती असो घसन दे हर घडी कबड्डी 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 खेळ कबड्डी Do or die. द्वार डायरेक्ट राज आचार्याची चढाई. 1 पॉइंट गिफ्ट केला असं म्हणावं लागेल गौरव पाटीलनं. यशस्वी चढाई आवाज वायपरसाठी. विकास पिंपळे व्यासपीठाकडे यायचं.
प्रशांत जाधवची चढाई. हो 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 सक्सेसफुल टॅकल चिन्मय पाटील. सक्सेसफुल टॅकल. दोन्ही भरोशाचे रेडर पेन वॉरियरचे बाहेर. 1 गुणाच्या आघाडी आवाज वायपर्सकडे. अनिरुद्ध भोसलेची चढाई. 4चा डिफेन्स. रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीनं रायगड कबड्डी लीग 2025 पर्व पहिले. आजचा समारोपाचा दिवस. पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर असलेले दोन्ही संघ या ठिकाणी लढत देत आहेत. यातून विजय होणारा संघ अंतिम सामना खेळण्यासाठी पात्र ठरणार आहे. पेन वॉरियर्स आवाज वायपर्स याचा निकाल पुढच्या 10 ते 12 मिनिटांमध्ये तमाम क्रिकेट रसिकांना पाहायला मिळेल. चढाईची धुरा पेन वॉरियर्सचा कर्णधार ऋतिक पाटील. कर्णधार ऋतिक पाटील यावेळेस चढाई करीत असेल. 7चा डिफेन्स बोनस गुण ऑन. प्रयत्न झालाय परंतु सक्सेस कितपत मिळत आहे हे अजून देखील गुलदस्त्यामध्ये. निश्चितच सक्सेसफुल बोनस अटेम्प्ट. प्रत्युत्तर दाखल राज आचार्य. हा देखील एक अग्रेसिव्ह खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. आवाज वायपर संघाच्या माध्यमातून वारंवार चढाई याच्या देखील आपल्याला बघायला मिळत आहेत. परंतु बघूया या चढाईमध्ये कितपत प्रयत्न करतोय. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3. कबड्डी 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 खेळ कबड्डी. कबड्डी 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 खेळ कबड्डी. खेळ रांगड्या मर्दाचा, खेळ तांबड्या मातीचा. खेळ रांगड्या मर्दाचा, तांबड्या मातीचा. मॅट असो माती असो नसन दे हर घडी. कबड्डी 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 खेळ कबड्डी. अरे कबड्डी 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 खेळ कबड्डी. चढाई करता यावेळेस पुन्हा एकदा कर्णधार ऋतिक पाटील. पुन्हा एकदा बोनस गुण ऑन असेल. मागच्या चढाईमध्ये सक्सेस मिळालं होतं. या चढाईमध्ये क्षेत्ररक्षक थोडेसे अलर्ट असतील. बघूया यावेळेस कितपत प्रयत्न करावे लागेल. कर्णधार असेल मोठी जबाबदारी असणार आहे. गुणफलक जर आपण पाहिला तर मित्रांनो आवाज वायपर्स 19 आणि पेन वॉरियर्स देखील 19. Do or die. समसमान गुणांवर हा चालू सामना आपल्याला बघायला मिळतोय. चढाई करिता राज आचार्य. डू ऑर डाय रेड. राज आचार्याची चढाई. 4चा डिफेन्स. समोर राज जंगम. पाहूया आणि आता मात्र यशस्वीकडे वाटचाल. यशस्वी चढाई. सुपर रेड. सुपर सुपर रेड राज आचार्याची. 3 गुण. 3 points. आवाज वायपर. Number 13, number 1 and number 5 out. यावेळेस मात्र ऋतिक पाटील वरती जबाबदारी मोठी असेल. पेन वॉरियर संघाचा कर्णधार एकटा खेळाडू शिल्लक आहे. जर हा खेळाडू रिक्त असे माघारी परतला तर मात्र निश्चितच ऑल आउट दिला जाईल. दुसरा ऑल आउट घेण्यासाठी मात्र यावेळेस पेन वॉरियर संघावरती दुसरा ऑल आउट दिला जातोय. 3 points. आवाज वायपर. Timeout आवाज वायपर. कबड्डी 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 खेळ कबड्डी. कबड्डी 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 खेळ कबड्डी.
25-20 5 गुणांची आघाडी आवाज वायपर्सकडे. आकाश गायकवाडची चढाई. हॅलो चेक. एक महत्त्वाची सूचना आहे सर्व खेळाडूंकरिता. मित्रांनो, जे स्क्रीनवर स्कोर दिसत आहेत अथवा स्कोर अपडेट केलं जात आहे ते यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह स्ट्रीमिंग सुरू आहे. लाईव्ह स्ट्रीमिंग थोड्या अंतराने थोडंसं आपण मागे चाललो आहे. सेकंदांचा फरक आहे, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आपण थोडंसं त्या ठिकाणी ॲडजस्ट करा. लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून हा स्कोर लाईव्ह अपडेट होतोय. Sound control. चढाई करता राज आचार्य. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3. 5 minutes to play. शेवटची 5 मिनिटे पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी इशारा दिला जातोय. आवाज वायपर्स 25, पेन वॉरियर्स 20. 5 गुणांच्या फरकाने आवाज वायपर्स मात्र आघाडीवरती. आणि ही अजून एकदा अभिजित भोईरच्या माध्यमातून सुंदर आणि गतिशील पकड आपल्याला बघायला मिळते. Center out. 1 point. Awaz. प्रत्युत्तर दाखल मात्र ह्या रंजकदार सामन्यामध्ये पुनश्च एकदा चढाईकरिता सज्ज झालाय राज आचार्य आपल्याला बघायला मिळतोय. तो लहरों से डरकर नैया पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. तो दोस्तों, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. निश्चितच मित्रांनो, दोन्ही संघांना 10, शक्तीचे प्रयत्न 9, करावे लागतील या सामन्यामध्ये 8, टिकून राहण्याकरिता. 7, 6, 5, कारण ही 4, सुवर्ण संधी असणार 3. आहे आणि पहिल्या संधीचं सोनं करतो तो निश्चितच विजयी होत असतो. या बेट चढाई करता स्वतः रिस्क घेतोय कर्णधार ऋत्विक पाटील. Last 4 minutes to play. Red. Do or die. Do or die rate. Do or die rate. Do or die rate. Do or die rate. यावेळेस मात्र ही देखील डू ऑर डायरेक्ट सक्सेस करतोय आणि 2 गुणांची कामगिरी करतोय आणि निश्चितच अंतिम सामन्याच्या दिशेने आपला रस्ता अजून एकदा मोकळा करतोय. Awaz Viper. असा हा राज आचार्य या सामन्यामध्ये मात्र निश्चितच एक चमत्कारिक चढाया त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत आहेत. वारंवार सक्सेस मिळतोय असा राज आचार्य. फॅन बॅचच्या माध्यमातून मात्र टाळ्यांचा गजर आपल्याला बघायला मिळतोय. कबड्डी 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 खेळ कबड्डी. कबड्डी 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 कबड्डी. आता मात्र पुनश्च एकदा चढाईकरिता ज्या खेळाडूला या ठिकाणी वारंवार संधी दिली जाते तो राज आचार्य. शेवटची 3 मिनिटं असतील. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, ज्याला संधी मिळते तो भाग्यवान असतो. जो संधी निर्माण करतो तो बुद्धिमान असतो आणि जो मिळालेल्या संधीचं सोनं करतो तोच खरा विजेता असतो. असा हा राज आचार्य ज्याला या ठिकाणी वारंवार संधी मिळते संधीचं सोनं करतोय असा हा राज आपल्याला चढाई करता बघायला मिळतोय. 5, 4, 3. यावेळेस माघार. प्रत्युत्तर दखल मात्र प्रशांत जाधव. यावेळेस प्रशांतला कमबॅक करावं लागेल जर आपल्या संघाला अंतिम सामन्यामध्ये पोहोचवायचं असेल. बघूया कितपत प्रयत्न करतोय प्रशांत या चढाईमध्ये. आणि यावेळेस मात्र निश्चितच उपरक्षक चिन्मय पाटील याची शिकार केली जाते. एक जबरदस्त पहाणारा परफॉर्मन्स आपल्याला बघायला मिळतोय प्रशांत जाधवच्या माध्यमातून. Red Warrior. कबड्डी 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 खेळ कबड्डी. कबड्डी 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 खेळ कबड्डी.
हॉल चेक. या ठिकाणी गॅलरीच्या समोर रसिक वर्ग उभा आहे. आपल्याला कृपया विनंती आहे आपण गॅलरीमध्ये बसायचं आहे. आपल्याला विनंती असेल मित्रांनो, प्लीज आपण कोऑपरेट करा. रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या माध्यमातून ही आपल्याकरिताच कबड्डीची रजनी या ठिकाणी आयोजित केली गेलेली आहे. आपल्याकरिता सुंदर असं या ठिकाणी उपलब्ध झाली आहे. त्या ठिकाणी असं ठेवायचं आहे. 6, 5, 4, 3. आपण कोऑपरेट करा. आता मात्र प्रशांत जाधव पेन वॉरियर संघाचा हा खेळाडू. 5 खेळाडूंचं समीकरण असेल आणि या समीकरणामध्ये अचूकरित्या अजून एकदा जेरबंद केलं जात आहे. प्रणयच्या माध्यमातून जबरदस्त परफॉर्मन्स. हॅट्स ऑफ आहे तुम्हाला आवाज वायपर्स. 1 point. Avas Viper. Red. Do or die. Do or die rate. Do or die rate. Do or die rate. Do or die rate. Last 1 minute to play. यावेळेस मात्र खोलवर चढाई आणि सक्सेसफुल होतोय. राज जंगमला अभिनेता टिपतोय. अनिरुद्ध भोसले यावेळेस मात्र मैदानावरती हाहाकार आणि एकच नामघोष आपल्याला गुंजताना बघायला मिळतोय. आवाज वायपर्स, आवाज वायपर्स आणि आवाज वायपर्स. आणि आजच्या ह्या अंतिम दिवसामध्ये या पहिल्या सेमीफायनल मध्ये निश्चितच आवाज वायपर्स 30 तर पेन वॉरियर्स 22 असा सामना आपण पाहतोय. अंतिम टप्प्यामधील लढाई आपल्याला बघायला मिळते. 7, 6, 5, 4, 3, 2, 1 point. Red Warrior. आणि चढाईकरिता राज आचार्य निश्चितच या सामन्यामध्ये स्वतःला झोकून दिलं. वारंवार मल्टिपल पॉइंट रेड्स केल्या आणि त्याचाच प्रत्यय म्हणून आपल्याला ह्या अंतस्थितीमध्ये आवाज वायपरचा संघ 8 गुणांच्या आघाडीवरती बघायला मिळतोय. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. आणि मात्र 30 सामना विरुद्ध संपला. 22 8 गुणांनी मात करीत आवाज वायपर्सनं रायगड कबड्डी लीग पहिल्या सत्रामध्ये अंतिम फेरीमध्ये मजल मारलेला आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात आवाज वायपरचं आपण अभिनंदन करूया. संघ मालक रणजित राणे, अभिजित राणे, कर्णधार गौरव नायक, संघ प्रशिक्षक अनिल पाटील. पेन वॉरियर्स 7 गुणांनी या स्पर्धेत पराभव पत्करावा लागलेला आहे. पेन वॉरियर्सला संघ मालक श्री वैकुंठ शेठ पाटील, संघ प्रशिक्षक निलेश पाटील, कर्णधार ऋतिक पाटील. अतिशय रोमहर्षक सामना कबड्डी रसिकांना या ठिकाणी पाहायला मिळाला. पेन वॉरियर्स वर्सेस आवाज वायपर्स आणि आवाज वायपर्सनं 7 गुणांनी पेन वॉरियर्स मात करीत अंतिम फेरीमध्ये आपला प्रवेश मिळवलेला आहे. हार्दिक हार्दिक अभिनंदन. अरे कबड्डी 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 खेळ कबड्डी. तू हो सुपर रेडर, तू कधी धन्यवाद या ठिकाणी. डिफेंडर, तू लढ बिडू लढ आता हो रे ऑल राउंडर. तू रेड मार मार मार, तू रेड मार. धन्यवाद डीजे. खेळ यार डीजे. कर तू वार धर पकड. डीजे धन्यवाद. सपट आपट धरून धपट